नमस्ते पेरेंट्स. मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत आणि आता त्यांना कुठं गुंतवायचं, टी व्ही मोबाईल यापासून जास्तीत जास्त वेळ कसं लांब ठेवायचं हाच विचार करताय ना. मग आधी तुमच्या मुलांची आवड काय आहे ते बघा आणि त्यांना कलेची आवड असेल तर त्याची रंजक सफर घडवा. कला, चित्रकला ही फक्त एक कला नाही आहे, हा एक सुंदर प्रवास आहे, एक सुंदर सफर आहे ही. इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी आणि मुलांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणारी. या प्रवासामध्ये मुलांची इमॅजिनेशन पॉवर वाढते. कोणतीही गोष्ट ऐकली, वाचली की ती लगेच त्याबद्दल इमॅजिन करायला लागतात. त्यांच्या कल्पनाशक्ती रंगवत त्या विचारामध्ये ते गुंतायला लागतात आणि आपोआपच मग त्यांची कल्पनाशक्ती म्हणजेच इमॅजिनेशन पॉवर वाढते. त्यांचं ऑब्झर्वेशन वाढतं. समोर काहीही आलं की त्या गोष्टीकडे, त्या वस्तूकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढते बरं का. कारण त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा क्रिएटिव्ह माइंडने बघायला सुरुवात करतात. आता साहजिकच या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो आणि मग मुलांची राईट ब्रेन युजिंग कपॅसिटी वाढते. त्यामुळे सबकॉन्शियस माइंडची पॉवरसुद्धा वाढते. मेमरी स्ट्रॉंग होते. काहीही वाचलं की लगेच लक्षात राहायला लागतं. योग्य पद्धतीने विचार करण्याची क्षमता वाढायला लागते. त्यामुळे आपोआपच त्यांचा आर्टिस्टिक व्ह्यू येतो. कुठलंही शिक्षण घेताना, कोणत्याही फील्डमध्ये काम करताना याचा त्यांना नक्कीच फायदा होतो. चला तर मग येत आहे ना तुमच्या लिटिल आर्टिस्टला घेऊन या आर्ट जर्नीमध्ये माझ्यासोबत. रेहाश्री आर्ट स्टुडिओमध्ये भेटूया इथेच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.